दिवसातील तिसरा सामना आपल्या समोर आपल्या भेटीला येतोय. अनेक प्रेक्षक वर्ग जे जोडले गेलेत या सामन्याद्वारे सावली क्रिएशनच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मैदानामध्ये, तर सर्वांचं आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. या चांगल्या स्पर्धेमधून आपण पाहत असाल तालुक्यातली एक प्रतिष्ठेची, एक मानाची, सन्मानाची प्रतिष्ठाची लढत आपण पाहत असाल. ही स्पर्धा पाहत असाल स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातत्याने कित्येक वर्ष ही स्पर्धा अगदी आपल्या क्रीडानगरीमध्ये पण पाहायला मिळते. आंबेडकरच्या पूर्ण प्रतिष्ठान त्यांचं सुंदर आयोजन, नियोजन आणि खूप मेहनत त्यांच्या अपघात स्पर्धेकरता. यंदा पाऊस देखील भरपूर झाला होता आणि त्यामुळे हे मैदान अतिशय अगदी गवताळ होतं. अगदी साफसफाईचं काम केलं आणि अतिशय अहोरात्र मेहनतीने हे मैदान, खूप चांगलं मैदान या स्पर्धेकरता खास इथे सजवलं गेलं. खूप चांगल्यापैकी ते स्पर्धेत बनवलं गेलं आणि खरोखर आयोजकांचं खूप कौतुक करावं लागले त्यासाठी. तर आपण या गोष्टी निश्चितच सातत्याने करत राहू. परंतु दरम्यान या नवीन खेळाला सुरुवात जी होती, आघाडीचे दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. आपल्या फ्रेममध्ये आपण पाहतोय तर दोन्ही खेळाडूंना आणि प्रथमतः मात्र पहिले षटक सुरू करण्यासाठी पावल्याचं जे सावलीकडून गोलंदाज देखील तयार झालेत. तर दर्शन आणि निशांत ही जोडी आपण मैदानात पाहतो आणि सुनील यांच्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या षटकाला पावप्लेच्या. तर या बघूया पावप्लेच्या षटकाचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल दोन्ही संघांकडून. याच अपेक्षेने संघातील खेळाडू देखील तयारीत असतील आणि पंचांनी देखील दर्शवलं की सामन्याला सुरुवात माधव आपटे एक जुनी जाणते. आपण त्यांचं पाहतो गेले कित्येक वर्षाची मोठी त्यांची कारकीर्द डान्सिंग अंपायर म्हणून त्यांचा सातत्याने उल्लेख होतो. षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिचवर चांगल्यापैकी चेंडूला पटकवला गेला आणि बाकी चेंडू हवे थोडासा होता. शतक 30 यार्डच्या बाहेर निघाले होते. चेंडू झेलण्याकरता पडतो. चेंडू त्याच्या टप्प्याने खाली पडला आणि नंतर चेंडूला पिकअप केलं गेलं आहे आणि तोपर्यंत सहजतेने सुरुवात तर होतीये. या पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका मारताना 2 धावा या चेंडूवर आणि चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण चांगली सुरुवात करावी लागेल. मग आपण 2 सामने पहिले असतील तर पहिल्या सामन्यात 41 धावांचा पाठलाग करत होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 36 धावांचा इथे पाठलाग करत होता. म्हणजे 42 धावा सुरुवातीच्या सामन्यात करायच्या होत्या तर सहजतेने केल्या गेल्या. पण तो मागच्या सामन्यात मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळालं. धावांचा पाठलाग करणं अशक्य झालं. तशा प्रकारच्या घडामोडी आपण बघतोय 2 सामन्यातल्या. परंतु इथे मात्र अगदी नवीन सामना आपण पाहतोय खेळताना आणि चांगल्यापैकी ते धावसंख्या उभारी लागेल. आता पुढचा चेंडू इनसाइड खेळायला चांगल्यापैकी चेंडू बाहेर पडत होता. चेंडू अगदी बॅक पडला जाता. चेंडू अगदी पूल केला गेला आणि पूल करताना अगदी 30 यार्डचा सर्कल भेटताना चेंडू सीमा पार बॅकवर्ड पॉईंटवरून चौकाराला आणि 2 चेंडूमध्ये चांगली सुरुवात दिली जातात फलंदाज. सुंदरसा डीजे आपण पाहिला असलेला चांगल्यापैकी संगीत ते ऐकवतात आपल्या प्रेक्षक वर्गाला ज्यावेळी मिळेल त्या वेळामध्ये. आणि दरम्यान आपण पाहिलं 2 चेंडू संपले. पावप्लेचे धावसंख्येत 6 जाऊन धडकले स्कोर बुकवर आणि पुढचा चेंडू हाताळण्यासाठी बोलतात पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. साधारणतः पंचांना पार कटायला पुढचा चेंडू इथे मात्र थोडासा खोलवर टप्पा चेंडू बॅट हलकेचे कडा घेऊन चेंडू गेला होता. नॉन स्टॉप तो मात्र 30 यार्डच्या बाहेर शॉट थर्मॅनला चेंडू अगदी तिकडे थांबवत होतो डीप करून जाताना आणि या दरम्यान फलंदाज अगदी सहजतेने धावा मिळवत आहेत. त्या 2 धावा आणि त्यामध्ये धावसंख्या बघितली तर पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या अंकावर पोहोचती आहे. तर चांगली सुरुवात मिळाली गेली. भले आपल्याकडे आपल्या बाजूने निर्णय लागला असला टॉसचा तर देखील जी बॅटिंग आली आपल्या वाटेला त्या बॅटिंगचा वापर करताना मात्र हे आघाडीचे 2 फलंदाज विशेषतः आघाडीवर चांगल्यापैकी बॅटिंग सुरू होतीये दर्शन यांची. आणि समोर पुढच्या चेंडूला या पॉवरप्लेच्या पुढच्या षटकातील या षटकाचा पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटवर पुढे गेला आणि चेंडू चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह केला असेल तर बहुधा चेंडूला पाठलाग करणं अशक्य असेल. कारण चेंडूने अगदी वेगाने झपाटून चेंडू अगदी सीमारेषा ओलांडली आणि चौकाराला तो संघ करता. चांगल्यापैकी टेक्निकली खेळतात फलंदाज. सुंदरसा डान्स आपण पाहिला असेल तो या चौकारावर होणाऱ्या सुंदरच्या संगीतावर त्याने प्रवृत्ती दाखवला आणि संघाची धावसंख्या पहिली आता पोहोचली पुलकावर आतापर्यंतच्या खेळात. ती पहिल्या 4 चेंडूच्या समाप्ती तर 12 या अंकावर बिनबाद 12 चांगली सुरुवात.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप पाहिला अगदी त्यावेळेस शतक सतत सरसावले ते पुढे आणि चेंडू धावण्याच्या नादात मात्र फलंदाज इथे गरज नव्हती खरं म्हणजे धावायची अशा वेळेस मात्र नाश्त्याकडून नकार येत होता आणि अशा परिस्थितीत धावण्याचा मनसुबा होता मोहकता इथे मात्र मिळली त्या खेळूडला आणि त्यामुळे आपलं विकेट घ्यावं लागते धावच्या स्वरूपात. हा पहिला फलंदाज माघारी परततोय. सगळ्याची चांगली सुरुवात केल्यानंतर निशांत मात्र कुठल्याही प्रकारच्या चेंडू न खेळता जे नाश्ता केलं होते ते धावण्याच्या नादात बाद झाले धावच्या स्वरूपात आणि पहिल्या संघाला यश इथे मिळते ते कोच संघाला आणि धावच्या स्वरूपात पहिला विकेट मिळवला. निश्चितच आता आपण पाहिलं तर 5 चेंडू संपले गेलेत आणि नुकतेच नवीन फलंदाज मिळण्यात आले परंतु दरम्यान त्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तोटक्यामध्ये अगदी भोर पूर्णपणे घेऊन ठेवले फलंदाजाला आणि एक चांगला चेंडू तेवढून पाहिला असेल नुकताच संपताना ते षटक देखील मार्गस्थ होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला परंतु धावसंख्या जर विचार केली तर आतापर्यंत एक गडी गंमत 12 धावा फलकावर निश्चितच आल्यात नक्की चांगलं षटक म्हणता येईल जे गोलंदाजांकडून देखील चांगल्यापैकी हाताळला गेला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. सावरून संघ जो मैदानात फिल्डिंग करतोय प्रथमतः टॉस जिंकताना आज आपण इथल्याच परिसरातले अतिशय नामचीन संघ पाहायला मिळतात. दरवर्षी या संघांचा सहभाग असतो या स्पर्धेमध्ये आणि विशेषतः आयोजक हा एक दिवस राखीव ठेवत असतात भगवाखंडमध्ये या संघाला खेळण्यासाठी. उद्यापासून पाहिलं तर आपल्या उद्यापासून निश्चितच जे संघ आपले तालुक्यातले पाहायला मिळतील या दरम्यान या स्पर्धेची विभागणी पाहिली तर एकंदरीत 6 गटामध्ये केली गेली आहे. प्रत्येक दिवशी एक संघ जो नक्कीच पुढे निघेल आणि 6 संघ विजेते संघ 6 बक्षिसं देखील आहेत. पहिल्या संघाला, दुसऱ्या संघाला, तृतीय संघाला, चौथ्या संघाला, 5व्या आणि 6व्या संघाला रोख पारितोषिक त्यासोबत ट्रॉफीज असणारे निश्चितच एक दर्जेदार आपण ही स्पर्धा जी पाहतोय आणि खूप चांगलं या स्पर्धेत नेहमीच गोड कौतुक अनेक प्रेक्षक वर्ग करत असतात. आज देखील प्रेक्षकांची संख्या नक्कीच इथे वाढत चाललेली आहे आणि युट्यूबवर देखील अनेक आपले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यांचं स्वागत. दरम्यान नवीन षटकाची सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर अगदी आपला दबदबा निर्माण केला गेल्याने टप्पा अगदी अचूक ठेवला होता. बुडलींचा वापर करताना चेंडू उसळी दिली गेली आणि चेंडू सरलेले एसटीमागे ड्रॉप स्वरूपात. खरं पहिल्या षटकात 12 धावा आल्या त्यावेळी निश्चितच या धावाचा रोख थांबवायचा, धावा पुढे जाऊ द्यायची, जास्त द्यायचे नाही याच हेतूने सुरुवात मात्र होते ड्रॉपने. या स्पर्धेचे अनेक वैशिष्ट्य आपण पाहतोय. दरवर्षी काहीतरी काही वेगळं पाहायला मिळतं. पुढचा चेंडू यावेळेस गती थोडीशी कमी केली, चेंडू अगदी उंची देखील कमी ठेवली आणि सही नेले टेस्ट मागे तर चांगली लाईन पकडतायत गोलंदाज या षटकामध्ये. दुसऱ्या षटकात जेव्हा सुरुवात झाली थोडंसं स्वर्लेला आपण पाहतो की पसरलेला क्षेत्ररक्षणामध्ये बिखरले गेले म्हणणार क्षेत्ररक्षणामध्ये डीप क्षेत्ररक्षक अनेक ठेवले गेले आणि अशा परिस्थितीत मात्र आपण पाहतो की एक चांगली गोलंदाजी सुद्धा होतीये. कारण गोलंदाज 7 जी लागलेली क्षेत्ररक्षकांची आणि काल मात्र आपण भारतीय संघासाठी तेच क्षेत्ररक्षण कमी पडलं. धाव संख्या चांगली असताना गोलंदाज देखील खूप खराब कामगिरी केली. तर अशा प्रकारचे आपण या संघात मात्र चित्र वेगळं पाहतोय. चांगल्यापैकी ती कामगिरी सुद्धा होतीये ती 6व्या संघाची आणि लगातार या षटकामध्ये अगदी पुन्हा वारंवार मात्र अगदी विचार करावा लागतो फलंदाजाला की कशा प्रकारे चेंडू खेळायचा की प्रत्येक विविधता पाहायला मिळते, गोलंदाजांची व्हेरिएशन पाहायला मिळतं. प्रत्येक 3 चेंडूवर पाहिलं असतील तर खूप चांगले हाताळले गेलेत. फलंदाजांपासून फटके मारण्यापासून त्यांना दूर ठेवलं गेला या 3 चेंडूवर आणि एक चांगलीशी गोलंदाजी सध्या मात्र होती 6व्या चेंडूकरता ती या गोलंदाजीची. तर नीरज यांची खरोखरच ही कामगिरी अगदी उल्लेखनीय कामगिरी म्हणता येईल की चांगल्यापैकी अगदी प्रशंसनीय कामगिरी करतात आणि समोरच्या फलंदाज पूर्णपणे त्यांनी बंदिस्त केले फटके मारण्यापासून. तो षटकातील आता 4था चेंडू इथे मात्र अखेर रात्री चांगल्यापैकी ही कोंडी फोडली त्यांनी चेंडू चांगल्यापैकी फटकवला गेला. तो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सहजतेने एक धाव घेताना आपलं खाते पुढे सरकत संघाचा ते 13वर होता 13 त्यासाठी अगदी 4 चेंडूचा वेळ गेला आणि त्यानंतर जरी 2 चेंडू बाकी आहेत षटकातले तर चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतो. या गोलंदाजीची थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस केले होत आहेत यशस्वीमार्फत आणि त्यानंतर सामना दिले पुढच्या चेंडूचा ते फलंदाज पुन्हा एकदा तीच गती त्यांनी ठेवली होती. कमी गतीचा चेंडू हाताळला गेला आणि जेव्हा कमी गती चेंडू असतात पूर्णपणे थोडंसं मुश्किल मध्ये आणतात
आणि आता देखील तशा प्रकारे आपण कामगिरी पाहिली असेल बघायची आणि पाहता षटकातून चेंडू संपले ते 5. तर निश्चितच चांगली ही गोलंदाजी चांगले षटक म्हणायला गेलं सगळ्यासाठी आता वाटतंय. षटकाचा अंतिम चेंडू होण्याचा आपली पोझिशन बदलताना चेंडूला पूल केलेला फटका एक चांगला फटका म्हणावा पण चेंडू हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी मिस्टेक होती थोडीशी चुकी होती चेंडूचा मात्र चेंडू खाली पडल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलला 2 धावांमध्ये आणि अखेर ते षटक संपलं गेले. ते दुसरं 2 षटकाचा हे खेळ होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पहिली फलकावर ती 15 पर्यंत पोहोचलेली म्हणजे या षटकात फक्त 3च धावा अतिशय सुरेख षटक संपवलं गेला ते गेले नाही आणि कौतुकाची कामगिरी राहिली ती संघ करता 2 षटकांनंतर 15 धावा जवळपास 7.15 षटक झाला आणि गतीत वाढवलं गेलं पाठीकडे सगळ्याला कारण आपल्याला असेल तर नेहमीच चांगली कामगिरी अनेक वर्ष पाहतोय ते वेगळ्या सगळ्याकडून अनेक चांगले खेळ अनेक वेळा पाहिले असते चांगले म्हणून चालणार तर प्रत्यक्ष मैदानात चांगली कामगिरी सुद्धा करावी लागेल. 6 खेळातून वाईट होतं षटकांच्या बाहेर 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे तिसऱ्या षटकाची सुरुवात 4 गोल तुम्हाला वापरावे लागतील. नवीन गोलंदाज आपण पाहतो नवीन चेहरा पदोबलीचा ते 9 रनच्या टिकेत सोडला गेला कॅप्टनने आणि तो फक्त मारा करतील षटकातून तिसऱ्या षटकात सुरुवात करताना तर एक गडी बाद 15 आपण संघाची कामगिरी पाहतो. पहिल्या षटकामध्ये आला तर 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये किंवा 3 धावा होत्या अशी कामगिरी पण पाहिली असेल सावडीच्या बरोबर होताना होण्याच्या बाबतीत. तर या सगळ्या नेहमीच सौजन्य मिळत असतं आणि नक्कीच आता आपण पाहिलं असेल सावडीच्या घडी होत्या सौजन्य खेळणे त्यांच्याकडे आम्ही पूर्ण पैसे मिळवलं ते दीपक बोंबे सरांचा आता नवीन षटकात सुरुवात होणार. चेंडू थोडासा शरीरापासून दूर आपल्यापर्यंत बॅटच्या वरच्याकडे लागून चेंडू सर्व गेला तर मेघ थेट उर्विगत थंड बाउंड्री बाहेर चौकार चांगली सुरुवाती मिळते सगळ्याला कारण थोडीशा धावा खूप आले मागच्या षटकात कमी आल्या त्या फक्त या षटकात त्याची थोडीशी भरपाई होती पहिल्या चेंडूवर चौकार येताना आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोच होती 19 एक बाद 19 षटक फक्त सुरू झालं तर तिसऱ्या आणि षटकातील पहिल्या चेंडूवर एक संचलित असा चौकार आलाय. भारताच्या बरोबर येतात 3 मात्र तो धोवा एकदम गरजेचं असतं आणि त्या धोवापात्र त्याच्या पहिल्या चेंडूवर आलेल्या त्या चौकाराने 4 धावांनी ही वाढ झाली धावसंख्या 19. तर पहिला दिवस निश्चित जिथलं वातावरण पाहिले आपली पोषकता पाहिली आपल्या संबंध नैसर्गिक सौंदर्य पाहिले तर खूप चांगल्यापैकी आकर्षक असं समोरच्या बरोबर पाहिलं तर अगदी झाली आहे आणि मैदानात एक सुरेख असं गोलाकार मैदान असं लपू असलेलं लपलेलं हे सुरेख मैदान भगवा खंड पण इथे पाहतो पडतो दरम्यान वाईटचा इशारा पंचाचा आला आणि एक धाव वाढती आहे सगळ्यासाठी धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचली ती 20 वर 20 रन. तर 20-25 क्रिकेटच्या महासंग्राम आपण होतो आजचा पहिला दिवस तर प्रतिष्ठान आयोजित सुंदरशी ही स्पर्धा भगवा करंडक अर्थातच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ आणि पुढच्या चेंडू थोडासा टाकायचा लागता चेंडू मात्र गेला तर कव्हर रिझन मधून सरळ सीमा पार आणि आणखी दुसरा सलगचा चौकार पाहिला आला. एक चांगली बॅटिंग आपण होते एक चेंडू मध्ये वाईट केल्यानंतर देखील सलग 2 चौकार आलेत आणि धावगती मात्र वेगाने वाढते झपाट्याने वाटचालीची धावसंख्या निश्चित वेगवासकाची वाढली गेली ती धावफल करत जाताना 24 वर 24 एक बाद 24 एक मात्र फलंदाज धावची स्वतःची चुकीने बाद झाला होता आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची चुकी मात्र इथे केली जात नाही. बॅटिंग मध्ये खूप चांगल्यापैकी ते परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो वेडवाद संघाचा आणि सावलीचा निश्चितच इथे थोडंसं सतर्क राहावं लागेल खेळामधून ज्या धावा ज्या येत आहेत तशा प्रकारच्या धावा रोखण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. जर या धावसंख्या अशीच वाढत गेली तर मोठ्या धावसंख्या तुम्हाला पाठलाग करायचा पुढे तो प्रथम नंतर बॅटिंग करताना त्यामुळे आपल्याला इथेच विचार करावा लागेल की या धावा रोखाव्या लागतील चांगली बॉलिंग करावी लागेल. इथे मात्र नो बॉल बघा पंचांचं केवळ लक्ष आपण जातो माधव सरांनी खूप चांगल्यापैकी ते बघितलं चेंडू निरीक्षण केला आणि चेंडू नो बॉल घोषित करताना फ्रीट लागू झाली तर एक क्रमांतर धाव मिळते एक नो बॉलच्या सहाय्याने धावसंख्या वाढ झाली आणि धावसंख्या पोहोचली तर ती 25 वर 25. तर आंबेडकरच्या मागच्या स्पर्धेत पाहिली असेल तर ज्यांनी 5 धावा डिफेंड केल्या होत्या अतिशय चांगली बॉलिंग केली होती ती या गोलंदाजाने ते धावसंख्या विरुद्ध ती अगदी स्मृती ती आठवण शाबूत आहे 1 वर्ष झाल्यानंतर देखील तो हा गोलंदाज इथे मात्र अगदी इन्स्ट्रक्शनची भूमिका चांगली महत्वाची असते तिथे मात्र अगदी क्षेत्ररक्षकांना खराब झाला आणि चेंडू सीमा पार गेला तो चौकाराकडे 4 तर जतीनची चांगली ही फलंदाजी पडत आहे चौकारावर धावसंख्या देखील झपाट्याने वाढतीये
ती जाताना 29-29. निश्चित धावसंख्या आणणारे मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागला असं सध्या चिन्ह वाटू लागलंय का सावरून थोडंसं स्वस्त आलं पाहिजे होतं. फिल्डिंगच्या बाबतीत वगैरे गोलंदाज खूप मेहनत करतात ते आपल्या गोलंदाजीवर परत साथ लागत नाहीये ती क्षेत्रक्षणाची आणि त्यामुळे ज्या धावा एक्स्ट्रा धावा येतात किंवा ज्या चौकार जात आहेत ते यामुळेच. तर आतापर्यंत धावसंख्या 29-29. पुढच्या चेंडूचं कौतुक करावं चांगले फिल्डिंग झालं एफर्ट चांगल्यापैकी दिले गेले पण तो फेक चांगली झाली होती जमाचं जिथे एक धाव तिथे मात्र 2 धावा येत आहेत. तर धावसंख्या पोहोचली 31-31. चांगली दोन्ही फलंदाज आपण पाहतोय एकमेकाला चांगल्यापैकी साथ देत आहेत एकमेकाला अगदी नजरेत घेऊन खेळ करताना आपण पाहतोय जे सामंजस्य जे संयम आहे तो संयम इथे दिसतो त्यांचा दोन्ही खेळाडूंचा की आपल्या ज्या पद्धतीने आपण सध्या आता स्टार्ट मिळाला तो चांगली सुरुवात मिळाली त्याचा फायदा मात्र नक्कीच पुढे घेत आहेत आणि या षटकात देखील बऱ्यापैकी धावा वसूल केल्यात किंवा जमवल्यात त्या संघाकरता. पाहता पाहता धावसंख्या एक गडी बाद 31 वर जाऊन पोहोचलेली 31 प्लस ऑफ 1. षटकातील पुढचा चेंडू हॅलो. तर आतापर्यंत पाहिलं तर निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 32-32. या षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने शैलीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि चांगलं षटक इथे संपलं गेलं. निश्चितच 3 षटकाचा इथे खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर निश्चित प्रथमतः बॅटिंग करताना अगदी बेळवा संघाने एक चांगली सुरुवात केली होती. एक बाद 32 धावा 32. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे अगदी मॅन्डेटरी पॉवर पण पाहिलं असं सुरुवातीचं त्यानंतर मात्र अगदी शेवटचं स्लॉगरचं षटकाला सुरुवात ज्यात होते कारण 4 षटकांचा हा मर्यादित खेळ आपण पाहतोय या स्पर्धेत. आजच्या दिवशी आपण पाहतोय कारण आज बरेच संघांचा सहभाग आहे तब्बल 14 संघ खेळणार आहेत आणि 14 संघ खेळत असताना आपल्याला कमी षटकांचे सामने सुरुवातीचे खेळायचे आहेत. त्यामुळे पहिले राऊंड जर म्हटला तर पहिला फेरी म्हटली तर पहिली फेरी मात्र अगदी 4 षटकांची आतापर्यंत आपण केली होती प्रत्येक सामन्यातून आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवीदास ज्यांची आता वर्णी लागते अंतिम षटक घेऊन सावरली संघ करता. शेवटचा गोलंदाज चौथा गोलंदाज म्हणतो आपण तो सुरू होतो आता गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या या षटकात सुरुवात करतील अंतिम षटकाला. पहिला चेंडू अटॅकला सुरुवात झाली नक्कीच हा चेंडू अगदी हवाई फायरिंग गेला अटॅक केला गेला आणि चेंडू अगदी पुल करताना सक्सेसफुल षटकार उत्तम षटकार आउट ऑफ द पार्क बाउंड्रीच्या बाहेर गेला होता तो षटकार अगदी स्वागत होतं या गोलंदाजाचं आणि पहिल्या षटकाराने संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली ते 38-38. एक बाद 38 धावा ज्या फलकाला लागतात अगदी मोठा स्कोरकडे आगेकूच होते संघाची ती वेडवा संघाकडून. नाणेफेक गमावल्यानंतर मात्र अगदी बॅटिंगचा फायदा घेताना अगदी चांगली सुरुवात की त्यांचं मध्ये चांगल्यापैकी अगदी शेवटच्या षटकात देखील अगदी चांगली सुरुवात झाली आहे. तर गोलंदाज कुठेतरी नक्कीच त्यांचा पुन्हा एकदा माघारी परत आहेत या षटकातील पुढच्या चेंडू टाकण्यासाठी. तर प्रत्येक पुढच्या चेंडूवर देखील त्यांनी अटॅक केला आणि लगातार बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर अगदी हमला केला गेलाय आणि पुन्हा एकदा चेंडू पाटील तर मिड विकेट करून सीमे पलीकडे षटकार. दॅट्स अ यू सिक्सर. अतिशय आक्रमक रूप धारण केलंय ते या फलंदाजाने. प्रत्येक आघाडीचा जो फलंदाज आता मग त्यांना माहिती आहे की अंतिम षटकामध्ये आपल्याला धावा वेगाने पुढे न्यायच्या आहेत संघासाठी. तर 2 षटकार आले तो तिथे बक्षीस ठेवलं गेलंय सलग 3 षटकार जर मारले तर रोहिदास भोईर हेमंत पाटील आणि सचिन पाटील त्याचसोबत रोहिदास पाटील 500 रुपयाचं पण पाहतोय एकंदरीत 1000 रुपयाचं बक्षीस असेल हे या 4 आमचे बक्षीसदाते आहेत त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं रोख पारितोषिक कुठल्या हॅट्रिकसाठी. आणि आतापर्यंत 2 षटकार लगातार मारले गेलेत बघूया तिसरा षटकार मारला जाईल का आणि या स्पर्धेतलं पहिलं बक्षीस मिळेल का या खेळाडूला कारण आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. ते प्रत्येक यांनी सलग 2 चेंडूवर 2 षटकार टोकत दामदार सुरुवात केली या षटकामधून. आणि पुढच्या चेंडू हा सलगचा मात्र बघूया तिसरा षटकार होईल का तो चेंडू हवेत राहिला आहे
आणि एक चांगला झेल टिपताना फलंदाज डीपवर चांगल्यापैकी झेल टिपला गेला आणि फलंदाज माघारी परत आहे. तो आपलं चांगलं काम करून गेलेत संघाकरता ते प्रत्येक बाद होताना. अतिशय जबरदस्त बॅटिंग, अगदी त्याचा परफॉर्मन्स संघासाठी खूप चांगला राहिला आणि बघता बघता मात्र अगदी त्याची झंझावाती इनिंग इथे संपली गेली. तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर मात्र सावरली संघाला इथे दुसरं यश मिळतंय. पहिला फलंदाज धावचूत बाद झाल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर अगदी शेवटच्या षटकात इथे प्रत्येक बाद झालेत तिसऱ्या चेंडूवर आणि संघाचा दुसरा गडी बाद. तर 2 गडी बाद 44. बघता बघता मोठा विशाल का स्कोर उभा झाला आहे संघासाठी. एक चांगली फायटिंग करावी गेलं पुढे मात्र सावरली संघाला. सध्या ते फाईट तर करतायत संघासाठी चांगल्यापैकी गोलंदाजी होत असताना इथे महत्वाची विकेट मिळवली ती या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर आणि त्यांचा अजूनही 3 चेंडू दाखल बाकी आहे. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत ते त्या जागा भरून काढण्यासाठी प्रत्येकींची ते हरिदास देखील एक अष्टबैल खेळले त्या संघाचे. सातत्याने आपण त्याचा नेहमी चांगला खेळ पाहिला आहे आणि मात्र सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट यासाठी रोहिदास भोईर आणि हेमंत पाटील यांच्याकडून 500 रुपये तर सचिन पाटील आणि रोहिदास पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस आलं या बक्षिसाकरता. आणि पुढच्या चेंडूवर इथे हरिदास मात्र आल्या पावले माघारी परतायत आणि संघाचा आणखी एक चांगला फलंदाज मात्र माघारी परततोय. प्रत्येकांच्या पाठोपाठ हरिदास आले आणि लगेचच गेले. तर हॅट्रिकसाठी देखील इथे बक्षीस आपण होतंय लावलं गेलंय 500 रुपयाचं. रोहिदास शेलार आणि हेमंत पाटील यांनी तसंच सचिन पाटील आणि रोहिदास पाटील यांनी हे बक्षीस लावलंय. प्रत्येकी मात्र 500 रुपये हॅट्रिक करता म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर एक हॅट्रिक तुम्ही पूर्ण केली तर बघा चांगल्यापैकी बक्षिसाची खैरात इथे पाहायला मिळते. अगदी भगवा कर्नाटक यासाठीच गणला जातो किंवा अनेक बक्षिसाची खैरात नेहमीच होत असते. सातत्याने आपल्याला अशा प्रकारची बक्षीस आपल्याला 6 दिवस पाहायला मिळतील ती या स्पर्धेतून आणि अगदी खूप चांगली वैयक्तिक त्याचबरोबर पाहिले तर सांघिक बक्षीस देखील मोठी आहेत. तर पहिल्या विजेते संघाला इथे 1,11,111 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जात आहे ते मागच्या वर्षापासून. तर आपल्या अनेक बक्षीस जाते या स्पर्धेला नेहमीच साथ देतात. तर त्यात आता नवीन फलंदाज मैदान असेल साथ देतील ते या सहकार्याला. नवीन फलंदाज अमित आपण पाहतोय दाखल झालेत मैदानामध्ये. तर सलग 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात आणि हॅट्रिकची संधी आहे ती गोलंदाजांना. बघा हॅट्रिक साधली तर नक्कीच अनुक्रमे 500 रुपयाचं रोख पारितोषिक 1000चं बक्षीस मिळेल. अखेर मात्र इथे चांगला चेंडू हाता गेलाय आणि त्या चेंडूवर फलंदाज अगदी जमीन मानले फटकाव जातो कावकोना क्षेत्रामध्ये. तत्पूर्वीच मात्र 1 धाव आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या पोहोचली आहे ती 45-45. तर शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मधला आपण पाहतो. एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे तो बॅटिंग करण्याकरता. अंतिम चेंडू अंतिम षटक आणि अंतिम चेंडू एक चांगला फटका नक्की तिथे शतक चेंडू अगदी स्टॉप केला गेलाय मिड ऑफ रिजनला आणि चेंडूवर निश्चितच दुसऱ्या धावेचा विचार करत आहेत फलंदाज. तर दुसरी धावताना धोका होऊ शकेल सगळ्याला आणि अखेर मात्र दुसरी धावताना फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होताना षटक देखील संपलं. इनिंग संपली गेली आणि इनिंग संपताना आपण पाहिलं असेल की 4 गडी बाद झाले. 4 षटकाचा खेळ संपला गेला परंतु धावसंख्या जर पहिली ते फलकावर पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा 46 म्हणजे चांगला स्कोर अगदी चांगली टोटल उभी केली गेली आहे ती 4 षटक समाप्तीनंतर. इथे बेडवाड संघाने 4 गडी गमावले आणि 46 धावा म्हणजे विजयासाठी लक्ष असेल ते 47 धावांचं 47 रन टू विन दिस मॅच. तर येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूत 47 धावा जवळपास 12ची गती राखायची आहे प्रत्येक षटकामागे आणि त्या संघा सामना जिंकायचा सावरली संघाला 47 धावा करताना 47 हे लक्ष दिलं गेलंय. तर निश्चितच आपण ही चांगली स्पर्धा जी पाहतोय अनेकांचं मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभतं आणि विशेषतः आंबेडकरांचं एक सुंदर नेतृत्व आपण दरवर्षी पाहत असतो. तर अनेक ग्रामस्थ या स्पर्धेला अगदी खूप मोठं सहकार्य त्यांचं असतं. अनेक मान्यवर देखील आपण पाहतो की या स्पर्धेला सहभाग देत असतात. आपला आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात मोठी नेहमीच साथ देत असतात ती या ध्रुवी प्रतिष्ठान आंबेडकर या आमच्या आयोजकांना. तर त्यांचा मी मनापासून अगदी गोड कौतुक करतोय. पण तो पाहिले तर पूर्वार्धात संपला गेला उत्तरार्धात या सामन्यातला बाकी राहिला आहे आणि इथून एकंदरीत 47 धावांचं टार्गेट असेल 47 जे विजय लक्ष ठेवलं गेलं आहे ते प्रतिस्पर्धी संघापुढे सावरली संघापुढे चाललेला सामना आपण पाहत असाल सावरली वर्सेस बेडवाळ. तर निश्चितच आमची इथे वेळ संपते. आपण पूर्वार्धाचा खेळ पाहिला असेल आणि उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा अक्षय पांडू सर इथे उपस्थित झालेत
आणि नक्कीच पुढच्या आपल्या 4 षटकामध्ये काय घडामोडी घडतील, कशा प्रकारे ते खेळ चालेल हे ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. यानंतर नेवरे संघ आणि तानसा संघ जरा लक्षात द्या, आपण जर आला असेल तर नक्कीच रिपोर्टिंग करा. नेवरे आणि तानसा संघ, केदारनाथ 11 नेवरे संघ. दिवस छोटा आहे आणि या छोट्या दिवसात आपल्याला ज्या मॅचेस आहेत जास्तीत जास्त मॅचेस त्या कंप्लीट करायच्या आहेत. अगदी योग्य आयोजन नियोजन आपल्याला धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर यांच्या वतीनं पाहायला मिळते. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2025. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाज सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एंड कडे कोण आहे स्ट्रायकरला? बॅट्समनचे नाव सांग ना. स्ट्रायकर एंड कडे सुनील, नॉन स्ट्राईक एंड कडे भरत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाज जतीन आहे ना, जतीन. भरत स्ट्रायकर एंड कडे. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. जतीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चला मॅच सुरू करा, खूप उशीर होतोय, विनंती आहे. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं तिथे हरकत घेत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात योग्यतेने होणं ते दोन्ही टीमच्या दृष्टीने महत्वाचं असतं आणि इथे गोलंदाजाने आपल्या षटकाची सुरुवात अगदी योग्य तऱ्हेने केली आहे. योग्य टप्प्यावरनं चेंडूला तिथे विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरला. इथे यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं होतं. थोडंसं स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र तो फटका तिथे अपयशी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होती जय हनुमान सावरोळी जो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्यावर एक सिंगल येईल. पहिली रन जी बॅटच्या स्वरूपानं या धाफलकावर जोडली जाते. पहिले 2 बॉल डॉट आले होते, मात्र त्यानंतर एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, धाफलकाला पुढे सरकवलं, कारण पहिली रन धाफलकावर घेणं खूप गरजेचं आहे.
एक ही धावसंख्या धावफलकावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुनील स्ट्रायकर एंड कडे. जतीन मात्र चांगला मारा करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि लॉंगनच्या मध्यावर एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक वायडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता. त्याला आता सरळ वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने आणलं गेलंय आणि शॉर्ट कव्हर घेतला गेलाय. बदल केला गेलाय. तो बदल करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॉइंट थोडासा बाहेर आहे जो कव्हरलाही प्रोटेक्ट करू शकतो. यावेळेस मात्र हा बॉल अगदी तेज तर्रार विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग सेटअप आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी होती. कारण इथे जर आपण पाहिलं तर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. फ्लाइंग स्लीप आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. स्क्वेअर लेग आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट मध्ये ही एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड ऑन घेतलेला नाहीये कारण तिथे लॉंग ऑन थोडासा वाईट ठेवलाय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. दर्जेदार गोलंदाजी होती. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या डोक्याशी खेळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते वेगळं करून दाखवत असताना आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज जतीन चांगला मारा करतोय. याच माराची खरं तर टीमला गरज आहे. टीम करता पोषक वातावरणामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टीम ज्यानं खूप चांगलं मनोबल टीमचं निर्माण होईल अगदी ते मनोबल निर्माण करणारी गोलंदाजी सध्या आपल्याला जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 1 आहे. आतापर्यंत या ओव्हरचे 5 चेंडू समाप्त झालेत. लाजवाब गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल तो या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जतीन. समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज सुनील उभा आहे. यावेळेस मात्र अप्रतिम फटका ओव्हर दी कव्हर. बॉल सीमा रेषा पार. षटकार. फाडून तिथे षटकार परावर्तित केला. धावसंख्या 7 आहे. हरिदास पुण्याच्या एकदा समोर भरत उभा आहे. थोडासा स्ट्रगल मध्ये आहे भरत. 3 बॉल मध्ये 1 ओव्हर बॅटिंग करतोय. ब्लाइंड स्ट्रोक खराब फलंदाजी करतोय. चेंडूवर नजर नाहीये. फुटवर्क पदलालित्य क्रिकेटच्या खेळामधला सर्वात महत्वाचा भाग आहे. तो पदलालित्य करणं तिथे शक्य होत नाहीये. पायांची हालचाल होत नाहीये. तुम्ही आपल्या उभ्या जागेवरनं एखादा फटका खेळू शकता. एक मोठी इनिंग नाही. मोठी इनिंग खेळायची तर मग तुम्हाला फुटवर्क ते करावं लागेल. ते फुटवर्क होत नाही आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर विकेट किपर हातामध्ये निघतोय. अगेन 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 त्याच टप्प्यावरनं बॉलला फिरवलं जात आहे. बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे यश मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. 5 बॉल आतापर्यंत भरतनं फेस केलेत आणि या 5 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर त्यानं एकच धाव बनवली आहे. त्यामुळे संघ सहकारी तेही नाखुश असतील त्याच्या या प्रदर्शनानं. वेळ गेलेली नाहीये. इथनं आक्रमकता दाखवून हे सर्व भरपाई करू शकतो. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि बॉलला सीमारेषेच्या दिशेने खेळलाय. मात्र फरतचा जो स्ट्रॉंग झोन आहे तो बहुधा ठाऊक असावा गोलंदाजाला आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर तिथे विकेट सॅक्रिफाईस केली भरतनं. तो दुसऱ्या धावेकरता रेडीच नव्हता. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना तिथे रनआउटच्या स्वरूपाने मागे आलाय. भरतचा जो स्ट्रॉंग झोन होता तिथे क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता आणि त्यामुळे तिथे त्याला माघारी परतावं लागलंय. सावरली संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्या. या अडचणीतनं बाहेर निघायचं आहे तर मग आक्रमकतेने खेळ तो दाखवावा लागेल. दुसरा पर्याय नाहीये. कारण शांत राहून पराभव स्वीकारण्यापेक्षा आक्रमकतेनं प्रतिकार करायला काय हरकत. कारण जो प्रतिकार करून हारतो ना तोही इतिहास घडवतो. त्यामुळे प्रतिकार हा तुम्ही केलाच पाहिजे. या ओव्हरचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यानंतर नेक्स्ट मॅच केदारनाथ 11 नेवरे आणि तानसा या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. केदारनाथ 11 नेवरे आणि तानसा या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. हरिदास अगदी चांगली गोलंदाजी केली आहे.
5 बॉलमध्ये त्यानं फक्त धाव दिली आहे, 3 बॉलमध्ये 1 धाव दिली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला, क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूला तिथे वळण घेत असताना डीप फाईन लेग मध्ये जोपर्यंत फील्ड केलं, रन ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन इथे इझिली कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 10 वर. 4 चेंडूचा खेळ, ज्यानंतर 10 धावा. आव्हान थोडस मोठं आहे. 47 रन्स तुम्हाला विजयाकरता धावफलकावर लावायचे आहेत, मात्र पाठलाग तेवढा योग्य तर झालेला नाही आहे, कारण भरत खूप स्ट्रगल मध्ये मैदानाच्या आतनं बॅटिंग करताना पाहायला मिळाला. त्यामुळे मॅच मध्ये थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय. नीरज मैदानामध्ये आलाय. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, मात्र पंचांवर प्रभाव पडलाय. इशारा केलाय त्याने वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना नेल्सन 11ला 1 ही स्थिती आहे. 1.4 नंतर एक मोठा फटका येणारे 2 बॉलमध्ये गरजेचा आहे. जर मॅच मध्ये तुम्हाला समसमान चालायचं आहे, विदाऊट प्रेशर बॅटिंग करायची आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. निर्जन स्थळी हा बॉल पडेल. जोपर्यंत तिथे बॅकअप मिळालं, चेंडूला उचललं, 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. ज्या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती होती. एकंदर 13 ऑन बोर्ड, 13 धावा. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये अगदी योग्य टप्प्यावर मारा केलाय. फलंदाजाला बांधून ठेवणारी लाईन, तिखट मारा ज्याला आपण म्हणतो ना, तो तिखट मारा पाहायला मिळालाय. मैदानाच्या मागे जर आपण पाहिलं तर जाणता राजा असं लिहिलेला माझ्या राजाचा एक ध्वज आहे आणि अगदी डौलानं तो फडकतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या स्टीवर राहिला. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 14 या आकड्यावर. 1.5 षटकाचा खेळ, तो समाप्ती एखेरीज 14 रन्स धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल तो पुण्याच्या एकदा टाकावा लागेल, कारण याआधी एक चुकी झाली होती गोलंदाजी करत असताना. त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. तिथे सॉफ्ट हँडलने खेळलाय. जमिनीशी समांतर बॉल चाललाय. जोपर्यंत जमिनीला गुदगुद्या करत जाणार हा बॉल उचलून रिटर्न केला. तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण झाल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. 2 ओव्हरचा खेळ, तो समाप्ती एखेरीज. धावफलकावर धावसंख्या 15 आहे, म्हणजे 16 धावा आहेत. म्हणजे येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स बनवायचे आहेत 31. 12 चेंडू आणि 31 धावसंख्येचं लक्ष आहे. कशा पद्धतीने पूर्ण होईल आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय, एक छोटी संधी देऊ आपण डीजेला. त्यामुळे एकच संधी असते तुम्हाला. तिथे जर तुमच्या वाट्याला पराभव आला तर मग या स्पर्धेतलं तुमचं आव्हान समाप्त होतं. मग जी मॅच येते ना, त्या मॅच मध्ये करो या मरो ही स्थिती असते, डू आ डाय. आणि अगदी तसाच खेळ तुम्हाला इथे दाखवावा लागेल. पुढचा बॉल. हा यावेळेचा चेंडू फक्त पाहिलाय, सोडून दिलाय. पंचाने इशारा केला, इट्स अ नॉन प्लेबल. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 17ला 1 आहे सध्या. सावरली संघाला जर ही मॅच जिंकायची आहे तर मग 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये खेळावे लागतील. नाणेफेकी करता टीम श्री केदारनाथ 11 नेवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर तानसा 11. आपण नाणेफेक करण्याकरता यायचं. यावेळेस नॉन स्ट्राईक एन कडे विकेट आली आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न तो तिथे झाला आणि त्यामध्ये नॉन स्ट्राईक एनचा फलंदाज 1 रनच्या मोहामध्ये होता आणि त्या मोहात त्याचा बळी गेलाय. माघारी परतावं लागलंय. विकेटचं बदल होत आहे खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी ती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे सावरोली संघाला पुरता अडचणीमध्ये आणून सोडलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. कोण आहे बॅट्समन? मयूर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सीमा रेषा पार, उत्तुंग गगनचुंबी आणि आसमानी प्रहार तो मैदानात पाहायला मिळालाय. 6. चांगला स्ट्रोक होता, दमदार स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपली पूर्ण ताकद झोकली होती आणि अगदी उंचीवरनं हा बॉल सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये जात असताना पाहायला मिळतोय.
23-2 अशी स्थिती आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय, त्याच्या मस्तकावरनं दस्तक देत बॉल गेलाय सीमारेषा पार. संघर्ष होतोय, प्रतिकार होतोय, हा दर्शवणारा षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. आता मात्र मॅच मध्ये रंगतदारता निर्माण झाली आहे. या सलगच्या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होऊन जाऊन पोहोचली आहे 29. आता विजयाकरता जर आपण इथनं पाहिलं तर अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरता चेंडू शिल्लक आहेत 9. सलगचा तिसरा मारला तर रोहिदासजी भोईर आणि हेमंत पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि सचिनजी बबन पाटील आणि रोहिदास शंकर पाटील यांच्याकडनंही 500 रुपये, असं 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते इथं दिलं जाईल. सज्ज होतोय गोलंदाजाच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर स्ट्रायकर एनकडे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, हा बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषा पार जाईल, मात्र चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. आता मॅच टर्न झाली आहे. अचानक या खेळानं रंग बदललाय, म्हणूनच म्हणतात ना शामिलियन चरड्यालाही लाजवेल एवढ्या वेगानं रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. त्या खेळानं आता रंग बदललाय, कारण 3 बॉलमध्ये रन्स आलेत 16, ज्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. आता विजयाकरता बॉल शिल्लक आहेत इथनं 8 रन्स बनवायचे आहेत 14. सज्ज होईल गोलंदाजाच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे फुलटॉस आहे, योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे एक सिंगल दाफलकावर जोडली जाईल. डबल करता तिथे प्रयत्न तो पाहायला मिळत नाही. एकच रन ही दाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 34. 34 धावा, 2.5 षटकाचा खेळ तो समाप्ती अखेरीस. सन्माननीय अशोक राय इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक मंचावर आपण स्थानापन्न व्हायचे. यानंतर टीम केदारनाथ 11 नेवरे आणि तानसा 11 आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. टॉस केला जाईल या 2 टीम मध्ये. पुढचा बॉल, हा यावेळीचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि तिथे झेल होता, मात्र त्याला असं वाटलं की तो सीमारेषेच्या लगत उभा आहे. होतं असं खूप वेळा, त्याला असं वाटलं होतं की मी सीमारेषेच्या बाउंड्री रोपच्या नजदीक आहे, त्यामुळे आत ढकलणं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये खूप चांगल्या रन्स आल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 11. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? ही मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं सहजतेनं फिल्डिंग करणारा संघ या मॅचला जिंकून घेऊन जाईल, मात्र तिथे सावरोलीकर म्हणतायत की आम्ही हारलेलो नाहीये, आम्ही अजूनही लढण्याकरता सक्षम आहोत. आणि त्या ओव्हरमध्ये त्यांनी तब्बल जर आपण पाहिलं ना तर या आधीच्या ओव्हरमध्ये रन्स जर आपण पाहिल्या तर त्या एका ओव्हरमध्ये रन्स घेतल्या गेल्या किती रन आल्या? 20 धावा आल्या आणि त्यामुळे मॅच टर्न झाली आहे.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपल्याला धाफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 11ची गरज आहे. सुनील लढलाय, संघर्ष त्यानं मैदानाच्या आतनं केलाय, जबरदस्त बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंग सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र हा फटका अगदी योग्यतेने खेळलाय. डबल करता कॉलिंग निश्चित आहे. एक कंप्लीट केली आहे, दुसरी करता येण्याचा प्रयत्न योग्यतेनं फेकी 1 रन. आता 5 बॉल 10 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर प्रेशर ते समसमान दोन्ही टीमवर आहे. गोलंदाजावरही प्रेशर आहे, फलंदाजांवरही प्रेशर आहे. मात्र या प्रेशरच्या सिच्युएशनला कोण योग्यतेने हँडल करेल तो जिंकेल. कारण असं म्हटलं जातं ना, प्रेशर कुकरमध्ये आला की शिटी वाजते आणि प्रेशर मैदानात आला की मग चुका होतात. या प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये कोण चुका करेल आणि कोण विजयाच्या दिशेने जाईल ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंड करणं, त्याच्या विरोधामध्ये मयूर उभा आहे. मयूर आणि दर्शन दोघांमधला खेळ. बॅटची कडा आणि विकेट कीपरचा सहारा, इथे मिळते सफलता. माघारी परतावं लागेल मयूरला. म्हणूनच म्हटलं प्रेशरच्या सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल केलं जाईल, जो चांगला हँडल करेल तो जिंकेल. आणि इथे जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे आणायला हवं होतं बॅटर सुनीलला, मात्र तिथे आपण जबाबदारी घेऊन मॅच संपवू हे दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या प्रयत्नात तिथे जर आपण पाहिलं तर विकेट गेली आहे. माघारी परतावं लागलं बॅटरला. मयूर बाद. सदरीस धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. मॅच बनवलेली मॅच बिघडवायचं काम खेळाडू करत असताना पाहायला मिळतात. सिंगल घ्या, सुनीलला स्ट्रायकर एंड कडे आणा, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर चुकी केली. सुनीलने एक सिंगल घेतली, ती खरं तर चुकी झाली असं वाटू लागलंय आता. कारण येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. सावरोली संघ आता त्यांच्यावरच्या अडचणी वाढल्या, त्यांच्यावरचं प्रेशर वाढलंय. कारण 3 बॉलमध्ये 10ची गरज आहे. जो मैदानामध्ये येईल त्याला आता आक्रमकतेचे स्ट्रोक मैदानाच्या आतनं खेळून मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कोण हा आक्रमकतेचा स्ट्रोक मैदानाच्या आतनं खेळेल, मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न करेल, की गोलंदाजी 11 धावसंख्येच्या मॅचला आपल्या बाजूने खेचेल. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे या 11 रन्सचं जे टार्गेट होतं ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल. एक तर धावफलकावर लागली आहे त्यामधली, मात्र 10 धावा येणाऱ्या 3 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. या 10 बनवण्याकरता एक मोठा फटका तो इथे येणं अत्यावश्यक आहे. डावकुरे हाताचा बॅटर मैदानामध्ये आलाय, त्यामुळे काहीतरी वेगळं घटण्याची दाट शक्यता आहे. ते वेगळं घटवलं जाईल का ते बघायचं येत ना. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक सिंगल घेतली गेली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2, रन्स हव्यात 9. 2 चेंडूचा खेळ, 9 धावसंख्येची गरज. हा चेंडू या मॅच मधला सर्वात महत्वाचा, सर्वात निर्णायक, सर्वात महत्वाचा बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कोण आहे? दर्शन. समोर स्ट्रायकर इनकडे, ज्यानं या डावाला सावरलंय, ज्यानं या डावामध्ये विजयाची आशा जी अगदी धुसर होती तिला प्रज्वलित केलंय, तो फलंदाज सुनील स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवर षटकार येईल का, या बॉलवर चौकार येईल का, मॅच जिवंत राहील का, काय घडेल या बॉलवर ते इथे मैदानाच्या आतनं बघायचंय. सुनील इज ऑन अ स्ट्रायकर एंड. निर्णायक बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना हा बॉल योग्य टप्प्यावर पडला आणि इथे मॅचला आपल्या कब्जामध्ये केलंय. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर
या मॅचवर कुरघोडी झाली आहे. ही मॅच आपल्या बाजूने खेचण्याकरता खूप चांगले प्रयत्न करत ही मॅचला आपल्या बाजूने खेचलं गेलंय. आता फक्त औपचारिकता उरली. पहिल्या चेंडूवर जी सिंगल आली तिथे विकेट सॅक्रिफाईस करून स्ट्राईक घेतली असती तर सुनीलनं कदाचित हा सामना फिनिश केला असता. चला टॉस करता यायचे. टीम नेवरे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर टॉस करण्याकरता लगेचच या. आणि तानसा पुढचा बॉल. शेवटच्या बॉलवर फटका चांगला खेळलाय. तिथे बॉल सीमारेषा पार गेलाय. मात्र प्रयत्न अगदी शर्थीचे प्रयत्न मैदानात सुनीलने केले, मात्र त्या प्रयत्नांना अपयश आलं कारण त्याला स्ट्राईक मिळाली नाही. इथे विजयी होतीये टीम संघ इथे विजयी होतोय. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे जतीन, ज्यानं अगदी चांगला परफॉर्म या मॅच मध्ये केलाय. तो जतीन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित करणार आहोत. अशोक राय जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करू. मॅन ऑफ द मॅच जे प्राइज आहे जतीन यांना आपण इथे वितरित करणार आहोत. अशोक राय यांच्या शुभस्ते धर्मवीर प्रतिष्ठानकडून आलेली एक आकर्षक जर्सी ती आपण त्यांना देणार आहोत. आणि त्याबरोबरच मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो तो देऊन त्याचा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. अशोक राय यांच्या